महिन्याला तिचं जवळपास 1.5-2 लाखाचा टर्नओव्हर आहे आणि 5-6 लाख रुपये ती कमवते. 25-1 लाखाचं घर तिने स्वतःच्या हिमतीवर घेतलं त्याच्यामध्ये आणि त्याच्या छतावर जे आहे मसाल्याचं युनिट जे आहे ते टाकलंय की कांद्याला कोंबच फुटणार नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीने प्रक्रिया करून जर कांद्याचं साठवणूक करता आला, कारण कांद्याच्या साठवणुकीमध्ये जवळपास 43% लॉस होतो. तर आधी जे आहे राज्यामध्ये हार्डली 1-2 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र फळपिका खाली होतं, ते आता वाढत जाऊन जवळपास 9 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र जे आहे ते फळपिकांखाली आलेलं आहे, उत्पादन वाढलंय. काजू आहे, ते काजूला बोंडू येतं, काजूच्या बोंडूचा काही वापर होत नाही, त्याच्यात व्हिटॅमिन सी इतकं एनरिच आहे तर त्याचा काहीच वापर होत नाही, ते तसंच वेस्ट म्हणून जातं. म्हणजे धाराशिवचा मसाला वेगळा आहे, तुमचा उमरेडचा मसाला वेगळा आहे, तुमचा सोलापूरचा मसाला वेगळा आहे, कळमचा मसाला वेगळा आहे. आता चिकू जो आहे डहाणू तालुका फेमस आहे किंवा पालघर जिल्हा फेमस आहे, तर त्या ठिकाणी जे आहे चिकूवर बेस त्यांनी प्रोडक्ट डिझाईन केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. लातूर वगैरे साईडला जे आहे सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सोयाबीनच्यावर प्रक्रिया करून जे आहे ते शहरामध्ये विकलं पाहिजे. स्थानिकरित्या थोडीशी बाजारपेठ जी आहे त्या ठिकाणी विकसित केली पाहिजे. साधारणतः भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी भारताला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता, कारण की भारतात तेवढं अन्नधान्याचं उत्पादन होत नव्हतं आणि लोक उपाशी मारायला लागले होते, म्हणून आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता. परंतु त्यानंतर हरित क्रांती झाली आणि भारत अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये आत्मनिर्भर झाला. आत्ता जर आपण बघितलं तर आपण भारताच्या बाहेरही अनेक फळं असतील, अन्नधान्याचे पिकं असतील किंवा तृणधान्य असेल, आपण निर्यात करतो. अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ सुद्धा निर्यात करतो. खरं तर जगभरातील प्रमुख अन्नधान्य निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक लागतो. परंतु जर आपण महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला किंवा शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला खूप मोठी संधी आहे आणि याच संदर्भात आपण या विशेष पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया किंवा कृषी माल प्रक्रिया उद्योगामधील संधी काय आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे सर आहेत. सर, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर आपण बघितलं की मागच्या साधारणतः 2 दशकाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील पीक पद्धती किंवा फळांची लागवड जी आहे ती 2000 सालाच्या आधी खूप कमी होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फळांची लागवड वाढली. 2000 सालापासून जर बघितलं तर सोयाबीनचं क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलं. परंतु जसं जसं शेतकऱ्यांच्या या अन्नधान्य निर्मितीमध्ये वाढ व्हायला लागली तसं शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा दर आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना ती अडचण येऊ लागली. परंतु यामध्ये आत्ता बोललं जातंय की शेतकऱ्यांनी आपल्या मालावर प्रक्रिया करायला पाहिजे आणि तरच शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून चांगला जास्त नफा मिळू शकतो. मला सुरुवातीचा प्रश्न माझा असा असेल की सध्या महाराष्ट्रातील प्रक्रिया उद्योगातील स्थिती काय आहे? महाराष्ट्र त्या प्रक्रिया उद्योगामध्ये नेमकं कुठे आहे, काय सांगाल? तुम्ही आता प्रास्ताविकामध्ये अत्यंत मूलभूत विषयाला हात घातला की बेसिकली भारत स्वतंत्र झाला 1947 साली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले 1 मे 1960 साली. स्वतंत्र भारताच्या वेळेस सर्वसाधारण 35 कोटीच्या आसपास जी लोकसंख्या होती त्याला पुरेसं अन्नधान्य व्हायचं नाही, म्हणून आपण PL 480 म्हटलं जातं करार, पब्लिक लॉ 480. हा अमेरिका जे आहे तर दीन दुबळ्या, गरीब, भूकबळी होणाऱ्या राज्यांना जे आहे ना तर त्याच्यामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करायचा. आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंज नव्हतं, म्हणजे अमेरिकेचं चलन डॉलर तुमच्याकडे नव्हतं, तर तुम्ही तुमच्या चलनामध्ये जे आहे म्हणजे रुपयामध्ये जे आहे आपण त्याचं भुगतान करू शकत होतो. ही त्याची वैशिष्ट्य होते आणि त्याच्या अंतर्गत त्याचा पुरवठा होत होता. आणि अशा जी काही तुम्ही अन्नासाठी म्हणजे जी बेसिक गरज आहे मानवाची अस्तित्वासाठी, त्यासाठी जर परकीयावर जर अवलंबून असेल तर स्वाभिमानाने उभं राहू शकत नाही. या पार्श्वभूमीवर मग हरित क्रांतीची बीजं रोवली गेली. बरोबर. डॉक्टर M.S. स्वामीनाथन वगैरे होते, मग नॉर्मन बोरलॉंग यांनी मेक्सिकन ज्या डॉर्फ व्हीट व्हरायटीज होत्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये आणल्या, त्याची लागवड सुरू केली आणि अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली. म्हणजे नवीन जाती आल्या, त्याचबरोबर रासायनिक खतं आली, सिंचनाच्या सुविधा आणि यांत्रिकीकरण हे 4 घटक एकत्र केल्यामुळं अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. आज आपण 140 कोटीला भारत पोहोचलेला आहे, म्हणजे जवळपास 4 पटीने लोकसंख्या वाढलेली आहे. तरी देखील अन्नधान्याचा फारसा तुटवडा असल्याचं तुम्हाला भासत नाही. ऑन द कॉन्ट्ररी आपण गहू, तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतो. इतर काय करतो, थोड्याफार प्रमाणामध्ये कडधान्याची आयात होते
आणि ऑइलसीड जे आहे, तेलबिया जे आहे, तर तेलबिया मात्र आपल्या इकडं मोठ्या प्रमाणामध्ये आयात होतात. तर हा याच्यावरती डेफिसिट आहे. पण तिसरा जो भाग आहे म्हणजे फळं आणि भाजीपाला, याच्यात आपण खूप प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन आहे, परंतु ते उत्पादनावर मूल्यामध्ये त्याचं रूपांतर करण्याची जी काही सुविधा आहे ना, तर ही त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. देशांतर्गत तसेच परदेशामध्ये जर आपल्याला जो पैसा जर आणायचा असेल शेतीमध्ये, तर त्याची गरज आहे. त्याच्यामुळं आता शेतकऱ्याला केवळ उत्पादन करून भागत नाहीये, तर ते उत्पादन हे जे आहे हे क्वांटिटीमध्ये पाहिजे, बरोबर, हे क्वालिटीमध्ये पाहिजे. आणि त्याचबरोबर ते उत्पादन झाल्यानंतर त्याच्यावर त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग आणि प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला 4 पैसे जास्त मिळते. इतरांपेक्षा थोडासा एक स्टेप पुढं पाहिजे. आपल्या देशाचा विचार कराल तर आपण जर बघितलं तर आपण खूप संपन्न आहोत, कारण या ठिकाणी वर्षभर काही ना काहीतरी स्वरूपामध्ये नैसर्गिकरित्या होऊ शकतं. युरोपामध्ये जे आहे अति थंडी असल्यामुळं त्या ठिकाणी मर्यादा आहे, त्या ठिकाणी प्रक्रियायुक्त पदार्थ लागतात. आता तुम्ही जे आहे रॉ पातळीवर तुमचा जो भाजीपाला आहे किंवा याची निर्यात करायला थोड्याशा मर्यादा आहेत, लॉंग डिस्टन्स हे करायला. आता तसं जर बघितलं तर तुम्ही रॉ जर तुम्हाला जर पाठवायचं जर असेल तर तुम्ही जर बघितलं तर आता परवा दिवशी एक शेतकरी सांगत होता की ते गुलाबाच्या फुलांची निर्यात करतात, नेदरलँड, आम्स्टरडॅमला वगैरे होते. तो विमानाने जे आहे, विमानाने जर फुलं जर त्या ठिकाणी मुंबईवरनं जर पाठवायची जर म्हटली तर साधारणतः 27,000 फुलांना 842 किलो वजनच होतं त्यांना. कन्साइनमेंट 1000 किलोची मिनिमम लागते. तर 27,000 फुलांना जवळपास 5,22,000 रुपये खर्च आला, बिल आलं. म्हणजे एका फुलाला जवळपास 20 ते 22 रुपयाचा खर्च जे आहे, तर त्याच्यासाठी एका फुलाला केवळ वाहतुकीचा खर्च आला. बरोबर. आता त्याच्यामुळे हे रॉ जे आहे ते जर वाहतुकीचा एवढा मोठ्या प्रमाणात खर्च येत असेल तर ते विमानांनी पाठवणं शक्य होणार नाही, बोटीने पाठवायचं तर त्याचा सेल्फ लाईफचा इश्यू येतो. त्याच्यामुळे याच्यावर प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये प्रक्रियायुक्त पदार्थांनाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ आणि बाजारपेठ जे आहे ते देशांतर्गत आणि देशाबाहेर दोन्ही ठिकाणी ती उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं ह्या प्रक्रिया उद्योगामध्ये मला असं वाटतं की अमर्याद संधी आहेत. आणि या ठिकाणी प्रक्रिया उद्योग केवळ याच दृष्टिकोनावर नाही तर दुसरा जे बाकीचे आपले सामाजिक विषय आहे, म्हणजे माल न्यूट्रिशनचा, कुपोषणाचा विषय आहे, तर त्याच्यामध्ये देखील अंगणवाड्या, शाळा याच्यामध्ये आपण जे देतो तर त्यामध्ये देखील तुमचं मशरूम्स आहेत किंवा तुमचं फळं आहेत किंवा तुमची अंडी आहेत, अशा प्रकारच्या याचा प्रक्रियायुक्त पदार्थाचा जर पुरवठा जर केला की ज्याला सेल्फ लाईफ आहे, टिकाऊ आहे, वाढून नेऊ शकतं, तर त्या देखील आपल्या एकंदरच याच्यासाठी जे आहे समतोल आहारासाठी ते गरजेचं आहे. बरोबर. सर, आता महाराष्ट्रात जर विचार केला तर साधारणतः तुमच्या मते किती प्रमाणामध्ये प्रक्रिया होते मालावर आणि किती प्रमाणावर शेतमाल जो आहे तो फेकून दिला जातो, म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया होऊ शकते परंतु ते होत नाही सध्या, म्हणजे प्रक्रिया उद्योगाची स्थिती महाराष्ट्रातली तुमच्या अनुषंगाने काय, तुम्हाला त्याकडे कसं? असं तुम्ही जर बघितलं ना तर मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी फळपिकं आहेत ना, ते 1990 साली आपण रोजगार हमी योजनेत फळबागेची सांगड घातली आणि तिथून पुढे फळपिकांनी पिकअप घेतला. त्याच्या आधी जे आहे राज्यामध्ये हार्डली 1-2 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र फळपिकाखाली होतं, ते आता वाढत जाऊन जवळपास 9 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र जे आहे ते फळपिकांखाली आलेलं आहे, उत्पादन वाढलंय. आणि आपण बघतो की त्याच्यामध्ये मूल्य नसल्यामुळं लोक आता ॲव्होकाडो किंवा बाकीचे अपारंपरिक पिकं जे आहेत ना, तर त्याच्याकडे पण वळालेली आहे. काय करायची ही समस्या आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग जे काही फळभाज्यांचं उत्पादन होतं, फळांचं उत्पादन होतं, त्याच्यापैकी हार्डली 1 ते 1.5% मालाच्या पलीकडे आम्हाला वाटतं आपल्याकडे प्रक्रिया होत नाही. आणि त्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये प्रचंड स्कोप आहे आणि जे टाकून द्यावे लागतात. आता तुम्ही बघताय की आता गारपीट झाली, हे झाली, पाऊस पडल्यानंतर आंब्याचं जे आहे मार्केट एकदमच पडतं याच्यामध्ये. त्यासाठी आंब्याचा परत तयार करून जे आहे तो ठेवणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी पल्पिंगच्या इंडस्ट्रीज वगैरे लागतात आणि त्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जर झाली तर हा जो आहे पुरवठा सातत्यानं वर्षभर ठेवता येऊ शकतो आणि परदेशामध्ये देखील निर्यातीचा आपल्याला ॲडव्हान्टेज घेता येतो आणि त्यातून मूल्य जे आहे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याला आपल्याला मिळू शकतं. तर आपल्याकडं प्रचंड म्हणजे जवळपास मला तर वाटतं की 98% जे आहे तर पदार्थावर प्रक्रिया होत नाही आणि जवळपास 50% पेक्षा जास्त याचा लॉस जो आहे तो हे प्रक्रिया नसल्यामुळेच होतो. बरोबर. तुमचा काजू आहे, ते काजूला बोंडू येतं, काजूच्या बोंडूचा काही वापर होत नाही, त्याच्यात व्हिटॅमिन सी इतकं एनरिच आहे का त्याचा काहीच वापर होत नाही, ते तसंच वेस्ट म्हणून जातं. अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये मूल्यवर्धन करून त्याच्यामधून काही पैसा मिळवणं शक्य आहे. बरोबर. सर, आता तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटी देता, प्रक्रिया उद्योगांना भेटी देता किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील,
त्यांचे काय काय बरेचसे कामं सुरू असतात. तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रात फिरत असता त्यावेळेला तुमच्या मते कुठल्या उद्योगांना खूप जास्त स्कोप आहे असं वाटतं तुम्हाला, आणि कुठले उद्योग तरुणांना तुम्ही सजेस्ट कराल? साधारणतः एक आपण 5 उद्योग जर पकडले तर तुम्हाला काय वाटतं की ह्या उद्योगामध्ये प्रचंड संधी आहेत? याचा अर्थ असा नाही की दुसरेही उद्योग आहेत, परंतु तुमच्या मते 5 उद्योगाला तुम्ही कुठल्या जास्त रेटिंग द्याल? याच्यामध्ये जे आहेत ना, तर सगळ्यात संधी तर प्रत्येक उद्योगामध्ये, कारण आपल्याकडे अमर्याद संधी आहे, कारण पॉप्युलेशनच इतकं आहे, त्याच्यामुळे अमर्याद संधी आहे. पण त्याच्यामध्ये बेसिकली हा डिहायड्रेशनचा जो भाग आहे, मग तुमच्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या ज्या आहेत, ते डिहायड्रेशन करून जे आहे ते ठेकवणे आणि ते विक्री करणे. परंतु हा डिहायड्रेशनचा जो भाग जो आहे ना, तो शहरांमध्ये चालणार आहे, ग्रामीण भागामध्ये नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये चालण्यासारखं जो आहे, त्या ठिकाणी मसाले आहेत याच्यामध्ये, म्हणजे मसाले मसाले तयार करणे. मग आपल्या इकडं खास ठराविक म्हणजे धाराशिवचा मसाला वेगळा आहे, तुमचा उमरेडचा मसाला वेगळा आहे, तुमचा सोलापूरचा मसाला वेगळा आहे, कळमचा मसाला वेगळा आहे. अशा ठिकाणी जो आहे तर त्या प्रकारच्या उद्योगांना जे आहे तर प्रचंड संधी आहे, तर त्यात गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याच्याबरोबर कांद्याचं डिहायड्रेशन करून ठेवणं, त्याच्यामध्ये केवळ सोलर डिहायड्रेशन स्लायसिंग करून ठेवणं, तर या माध्यमातून बायबॅक करून जे आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या संधी ज्या आहेत त्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला जे आहे ते ज्यूस आणि पल्पिंग करून ठेवणं. उदाहरणार्थ आंबा आहे, आंब्याचा जो आहे तो पल्प काढून ठेवणं, ज्यूस काढून ठेवणं आणि ते प्रिझर्व करणं आणि ते मार्केटिंग करणं, याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत. आणि मला वाटतं की सोयाबीन जे आहे ते सोयाबीन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्या सोयाबीनमध्ये देखील अन्नाच्या दृष्टिकोनातून जे आहे खूप महत्वपूर्ण त्याच्यामध्ये बाबी आहेत. तर त्या सोयाबीनचा जो आहे त्याच्यापासून सोया पनीर किंवा सोया टोफू वगैरे जे ब्रँड आहेत, अशा पद्धतीने जर केलं तर अत्यंत चांगले उद्योग, यशस्वी करणारे उद्योजक आहेत की ज्याच्यातून अगदी थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमधनं अगदी लाखो रुपयाचा टर्नओव्हर जो आहे याच्यात करता येऊ शकतो. तुम्ही सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला, कांद्याचं डिहायड्रेशन. कारण कांदा जर आपण बघितलं तर कांदा करणारे शेतकरी भरपूर आहेत महाराष्ट्रात, आणि वारंवार कांद्याचे दर कमी होतात, शेतकऱ्यांचे आंदोलनं होतात, अनेक शेतकरी तो कांदा रस्त्यावर फेकून देतात. कांदा हा हॉट विषय तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या कृषीमध्ये. कांद्यावर जर आपण स्पेशली तुम्ही डिहायड्रेशन हा उपाय सांगितला, कांद्यावरती अजून दुसरे काय प्रक्रिया आपल्याला करता येऊ शकते? पेस्ट असेल किंवा त्याचं डिहायड्रेशन करून विक्री व्यवस्था असेल. फक्त कांद्याचा जर विचार केला तर आपल्याला काय काय करता येऊ शकतं कांद्याच्या बाबतीत? कांद्याच्या बाबतीमध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो आहे एक तर डिहायड्रेशन करून जे आहे तर फ्राय करून कांदा ठेवणे, जो संपूर्ण बिर्याणी इंडस्ट्री आणि त्याच्यामध्ये जे आहे हॉटेलमध्ये काही एवढं हे नाही, वेळ पण त्यात खूप जातो. तुम्ही फ्राय करता म्हणजे त्यातलं पाणी कमी करता, तर अशा पद्धतीने खूप युनिट्स आहेत आणि त्याला चांगल्या बऱ्यापैकी स्कोप आहे. दुसरं, कांद्याची पावडर तयार करून देखील जे आहे ना, तर ती आलं लसूण कांदा पेस्ट जे आहे त्याच्या पेस्ट स्वरूपामध्ये ट्यूब्स वगैरे तर कोलगेटच्या सारख्या, तर त्या स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जातात. आणि कांद्याची पावडर जी आहे ती परदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती वापरली जाते. तर ही कांद्याची पावडर करणे, त्याचे स्लाइस करून डिहायड्रेट करून सुकवलेला कांदा करणे, किंवा मग कांदा फ्राय करून जे आहे ते डायरेक्टली ते पॅक करणे, अशा प्रकारच्या विविध पद्धतींना जे आहे ते कांद्याला हे आहे. आणि कांद्याचं होतंय काय, उत्पादन भरपूर येतं, परंतु नैसर्गिकरित्या त्याचं सेल्फ लाईफ जे आहे, उन्हाळी कांदा जर सोडला तर ते नसतं. रांगडा कांद्यामध्ये तुमचा काढायच्या वेळेस लगेच आडला की दुसऱ्या दिवशी मोड फुटतो. त्याच्यामुळे जे आहे तर थोडे काही नॅचरल इश्यूज आहेत, त्याच्यावर देखील आपल्याला काम करावं लागलंय. जसं आता इरिडिएशनचा प्रकल्प थोडासा चालू आहे, त्याच्यावर काम चालू आहे, पण अद्यापर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये हे नाही केलं की कांद्याला कोंबच फुटणार नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीने प्रक्रिया करून जर कांदा जर साठवणूक करता आला, कारण कांद्याच्या साठवणुकीमध्ये जवळपास 43% लॉस होतो याच्यामध्ये, तर त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवतं याच्या संदर्भामध्ये संशोधनामध्ये देखील संधी आहे याच्यामध्ये. त्या जर केल्या तर मला वाटतं की कांद्यामध्ये चांगलं भवितव्य आहे. सर, आता कांद्याचं तुम्ही पावडर सांगितली, तर साधारणतः एक आपल्याला एक अंदाज सांगता येऊ शकतो का पावडरचा किती रुपये किलोने पावडर विक्री होते, कुठं विक्री होते, किंवा त्याचं काय मार्केट कुठं आहे, काय या संदर्भात? कांद्याचं वगैरे पावडर्स वगैरे जे आहे जनरली हॉटेल इंडस्ट्री वगैरे आहे, मुंबई दिल्ली सारखी शहर जे आहेत याच ठिकाणी फार चालतं, बाकीच्या ठिकाणी फारसं, कारण त्याची अवेलेबिलिटी असते, लोकांना ती सवय नसते. आणि परदेशामध्ये जे आहेत म्हणजे मिडल ईस्ट वगैरे जे आहे याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपला मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चरचा एक्सपोर्ट होतो, त्या ठिकाणी युरोपमध्ये वगैरे जे आहेत, फक्त त्या ठिकाणी युरोपमध्ये लागणारा कांदा आहे त्यांना पंजन्सी कमी लागते. या ठिकाणी त्या सफेद पिवळसर रंगाचा कांदा त्या तिकडच्या व्हरायटीज वगैरे असतात, तर तो आणून त्याच्यावर स्पेसिफिकली हे केलं पाहिजे. त्यांना आपली चव जी आहे ती चालत नाही. जसं की माणसं आहे, पण तुम्ही महाराष्ट्रात जरी बघितला
तर सावजी नॉन व्हेज टाईपचं बघितलं तर एकदम काळा मसाला असतो आणि त्याच्यावर एकदम तमंग असतो तेलाचा. मग तो कोल्हापूरकडचा वेगळा असतो, याच्यामध्ये पुण्याकडचा वेगळा असतो. असं प्रत्येक ठिकाणचं जे ॲपेटाईट आहे आणि खाण्याची पद्धत जी आहे ते वातावरणाप्रमाणे थोडीशी वेगळी आहे. तर त्या पद्धतीचा कांदा करून प्रोसेस जर केला तर त्याला आहे, किंवा हळूहळू आपला जो कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केट एस्टॅब्लिश करायला तो थोडासा वेळ जाईल. उदाहरणार्थ पीच आहे, पियर आहे, आपल्याकडे नाहीयेत, परंतु ते आता फळं आपल्याकडे इम्पोर्ट होतात. म्हणजे असं नाहीये की आपण एक्सपोर्टच करतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वॉशिंग्टन ऍपल म्हणजे सफरचंदासारखं जे सफरचंद आहे ते देखील अमेरिकेवरून आपल्याकडं हे होत जातं. दुग्धजन्य पदार्थ अनेक आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येतात. दुधाची पावडर असेल किंवा पनीर असेल, हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ना फॉरेन कंपन्या ते प्रयत्न करतात त्यांच्या मार्केटसाठी जे आहे. तसं आपल्याला त्या ठिकाणी मार्केट कॅप्चर करण्यासाठी एक तर आपल्याकडचं प्रोड्यूस आहे त्याचे वारंवार एक्झिबिशन घेऊन जे आहेत तर त्या ठिकाणी पुश करावं लागेल, किंवा त्यांच्या इकडे जे चालू प्रोडक्ट आहे ते आपल्याला बॅकवर्ड इंटिग्रेशन करून तशाच मालाचं उत्पादन करून त्या स्टँडर्डला येऊन आपल्याला ते द्यावं लागेल. बरोबर सर. आता तसंच आपल्याला टोमॅटो असेल किंवा इतर जे हॉट पिकं आपण ज्याला म्हणतो किंवा पालेभाज्या पिकामध्ये, तर टोमॅटो सगळ्यात जास्त फेकून दिला जातो. म्हणजे अगदी कधी कधी 300 रुपये रेट पण आपण बघितलाय टोमॅटोला, आणि अगदी 5 रुपये रेट पण आपण बघतो. तर हे जे हा जो दरामधला चढ उतार आहे त्याला जर कमी करायचं असेल तर कुठेतरी प्रक्रिया उद्योगाकडे वळलं पाहिजे. तर टोमॅटो या पिकापासून आपल्याला काय काय बनवता येऊ शकतं, त्याचं मार्केट कसं आहे? टोमॅटो पासून तर फार म्हणजे आपल्या इकडं आता केचप जो आहे तो टोमॅटो केचप, टोमॅटो प्युरी ह्या ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये बनवल्या जातात. त्याचबरोबर आता नवीन आता लोकांमध्ये पण जसं खाण्याचं जे आहे ना तो टाईप बदलतो तसं लोक आता पिझ्झा खायला लागले आहेत. मग पिझ्झावर जे टॉपिंग वगैरे असतं त्याच्यामध्ये ऑलिव्ह असतात, त्याच्यामध्ये टोमॅटोचे स्लायसेस वगैरे असतात. तर त्या ठिकाणी जे आहे हा टोमॅटो वापरला जातो. तुमच्या करीमध्ये जे आहे तो टोमॅटोची पावडर वगैरे जे आहे ना तर ती पेस्ट आणि ती वापरली जाते त्याच्यामध्ये. ज्यावेळेस मसाले तयार करतात हॉटेलमध्ये तर त्यांना इतकं शक्य नसतं, ते वापरलं जातं. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस टोमॅटोचे भाव पडतात त्यावेळेस असे प्रक्रियायुक्त पदार्थ करून जर ते मेंटेन जर केले आणि ते जर विक्री जर केले तर बऱ्यापैकी त्या पडत्या काळामध्ये देखील शेतकरी 4 पैसे मिळवू शकतात. बरोबर सर. आता दुधामध्ये जर आपण बघितलं तर दुधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. अगदी काही वेळा तर असं होतं जे आपण खातोय किंवा जे पितोय ते दूध आहे का नाही, ओरिजिनल दूधच नसतं ते, कदाचित त्याचा दुधाचा काहीच अंश नसतो. अगदी केमिकल पासून पण दूध तयार करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या त्याच्या आधी. पण दुधावर जी काय प्रक्रिया केली जाते, जे पावडर बनवली जाते, तर एक स्मॉल स्केलवर तो व्यवसाय उभा करता येऊ शकतो का? किंवा शेतकऱ्यांना जे काय अनेकदा दुधाच्या दरावरनं पण जसं कांद्याचा प्रश्न हॉट आहे महाराष्ट्रात तसं दुधाचा पण प्रश्न तेवढाच गंभीर आहे. तर मग त्या दुधावरती आपल्याला काय प्रक्रिया करता येऊ शकते का? किंवा स्मॉल स्केलवर अगदी शेतकरी 10-5 शेतकरी एकत्र येऊन असा आपण प्रक्रिया उद्योग दुधावरचा उभारू शकतो का? आता प्रक्रिया उद्योगाच्याच बाबतीत झालं तर 2 प्रकारचे प्रक्रिया उद्योग आहे. एक तर शेतकरी व्यक्तिगतरित्या करतो आणि काही समूहाच्या माध्यमातून करतो. आता राज्यामध्ये जे काही मी बघितलेलं आहे तर मी वर्ध्याला एक महिला बघितली की जिला हार्डली 2-2.5 लाखाचा मसाला येऊन तिने टाकलेला आहे आणि तिला जवळपास 93,000 रुपयाचं अनुदान आपण योजनेतून दिलेलं आहे. पण त्याच्या जवळपास ती 20-21 लाखाचा टर्नओव्हर, म्हणजे महिन्याला तिचं जवळपास 1-1.5-2 लाखाचा टर्नओव्हर आहे आणि 5-6 लाख रुपये ती कमवते. 25-1 लाखाचं घर तिने स्वतःच्या हिमतीवर घेतलं याच्यामध्ये आणि त्याच्या छतावर जे आहे मसाल्याचं युनिट जे आहे ते टाकलंय. स्वतः सगळा माल ते सोर्स करून आणतात आणि त्या पद्धतीने करतात. मी वाशिमला गेलो होतो त्या ठिकाणी त्यांनी नुसती पिठाची चक्की टाकलेली आहे. पिठाची चक्कीत विशेष काय, पण त्या पिठाच्या चक्कीच्या माध्यमातून तो 7 धान्याचं पीक 5 धान्याचं पीक जे आहे योग्य त्या प्रमाणामध्ये ब्लेंड करून ब्लेंडेड आटा तो देतो. ही त्याची युएसपी आहे, युनिट सेलिंग प्रॉडक्ट आहे. तर अशा प्रकारे अत्यंत कमी आहे. चक्कीला किती खर्च येतो, 50-60 हजार रुपये जे आहे याच्यामध्ये, किंवा घ्याल तसं 2 चक्क्या घेतलं लाखभर रुपये. तर तसा उद्योग त्या ठिकाणी करता येतो. आता समूहाच्या माध्यमातून म्हणाल तर बेदाना आहे. आता सोलापूरमध्ये मी जातो, सांगलीमध्ये मी जातो तर अनेक गट जे आहे तर ते बेदाना प्रक्रिया जी आहे. मग बेदाण्याचं ग्रेडिंग करायचं, सॉर्टिंग करायचं, त्याच्या प्रतवारी वगैरे करायची. तर यासाठी जे आहे तर आता मशीन सॉर्टेक्सची वगैरे मशीन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला त्याला काय परवडणार नाही, घेण्यासारखं नाही. मग गटाच्या माध्यमातून जर झालं, जसं गिरणीमध्ये आपण आणतो, दळ आणतो, बाजारात आपण गहू घेतो, गिरणीमध्ये देतो आणि दळाचे 5 रुपये 6 रुपये त्याला भाडं देतो आणि देतो. तसं आहे की बेदाना आपला आहे, बेदाना आपण जो आहे तो ग्रेडिंग सेंटरवर घेऊन जायचा, तो ग्रेडिंग करून देईल, त्याचे ग्रेडिंगचे पैसे वगैरे घेईल आणि पॅकिंग करून आपल्याला तो देईल. योग्य रीतीने पॅकिंग करून हे प्रत्येकाने करणं गरजेचं नाहीये. तर अशा प्रकारे अनेक बेदाना प्रक्रिया युनिट जे आहेत ना ते सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये जे आहे ते तयार झाले. तसंच आता गुळाच्या संदर्भामध्ये आहे. गुळाच्या संदर्भामध्ये सातारामध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तर त्यांनी अत्यंत
उल्लेखनीय पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा गुळ तयार केलेला आहे. आपण जनरली जी गुऱ्हाळ बघतो त्याच्यामध्ये हायजीनचा खूप इश्यू असतो याच्यामध्ये, स्वच्छता आणि हे जे आहे. पण त्याच्यावर त्यांनी ते बघितलं आणि मग ते इंटरनॅशनली हे करायला लागले की आमचं इतकं हायजीन आहे आणि सुंदर आहे. आणि खूप अगदी मेटल डिटेक्टर त्यांनी लावलेले आहेत. अगदी त्यांनी ऊस सोलण्यासाठी जे आहे व्हिएतनाममधनं यंत्र इम्पोर्ट केलेली आहेत. ऊसासाठी जो काही जळण जे वापरलं जातं त्याच्यामध्ये त्याचा प्रदूषणाचा खूप मोठा भाग आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी हिटिंग ऑइल वापरून जे आहे लागणारं जळण जे आहे बॉयलरचं खूप कमी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीचा गुळ जे आहे ते तयार करतात, ज्याला प्रीमियम प्राइस देखील मिळते याच्यामध्ये. अशा पद्धतीने ते करतात. दुधाच्या बाबतीमध्ये आहेत अनेक सांगली, सोलापूर इकडच्या दूध संस्थांना देखील आपण मदत केलेली आहे, अनुदान देण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुधापासून जे आहे अतिरिक्त दूध ज्यावेळेस होतं त्यापासून त्याचं दही तयार करणं, त्याचं ताक तयार करणं. जसं अमूल मस्ती ताक आहे, अमूलचा ब्रँड आहे अमूल मस्ती, तसं वारणा आहे, राजहंस आहे किंवा अन्य आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर एकाचं नाव नाही परंतु अन्य आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लस्सी जे आहे ते प्रॉडक्ट विकलं जातं, ताक जे आहे ते तुमचं प्रॉडक्ट, दही तुमचं प्रॉडक्ट विकलं जातं, पनीर तुमचं एकदा केल्यानंतर त्याचं सेल्फ लाईफ खूप वाढतं आणि तुम्ही ते ठेवू शकता. आता तुम्ही हॉटेलमध्ये कधी जर गेला, कोणत्या हॉटेलमध्ये जा की तुम्हाला पनीरच्या मिनिमम 10 डिशेस दिसतील. म्हणजे फार चॉईस उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु तुम्ही जो मुद्दा काढला तो मुद्दा महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण पनीरमध्ये, पनीर इतक्या तर भेसळीच्या बातम्या येत नाही दूध आणि पनीर याच्या बरोबर. तर त्याच्यामध्ये जे योग्य पद्धतीने करतात याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी विश्वासार्हता निर्माण झाल्यानंतर खरंच खूप मार्केट आहे. आज या ठिकाणी जवळपास 100, 125, 200 रुपये, 150 रुपये लिटर दूध विकणारे पण लोक आहेत. याच्यामध्ये तूप जे आहे ते जवळपास 2500 रुपये, 2800 रुपये. इथं कृषी महाविद्यालय पुणे यांचा जो आहे म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत सेंद्रिय गायींच्या दुधाचा वगैरे प्रकल्प आहे. या ठिकाणी ते देखील शासन जे आहे जवळपास 2600 ते 2700 रुपये लिटरनी तूप विकतं. याच्यामध्ये गीर गाईचं तूप किंवा आपल्या देशी गाईंचं तूप जे आहे ते याला मार्केट आहे. हे तूप तयार करण्यासाठी आपण अनुदान देतो. दूध पण त्यांचं 80-90 रुपये लिटरने जातं. तर याला आपण दुधावर प्रक्रिया करण्यासाठी दुधापासून पनीर तयार करायचं, ताक तयार करायचं, लस्सी तयार करायची, मस्तानी तयार करायची, ड्रायफ्रूट वगैरे टाकून जे आहे ते तयार करायचं किंवा अन्य जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याला देखील जे गाव पातळीवर चालू शकतं. गावामध्ये यात्राला याला त्याला जे आहे आईस्क्रीम वगैरे सारखं त्याला देखील आपण अनुदान जे आहे ते योजनेतून आपण देऊ शकतो आणि याला प्रचंड संधी आहे. बरोबर सर, आता आपल्याला असं सांगता येऊ शकतं का, जसं तुम्ही दुधावर प्रक्रिया करणारे आता उद्योग सांगितले तसं कुंतलगिरीचा पेढा आहे, सोलापूरची ज्वारी आहे, कोकणातला हापूस आंबा आहे किंवा हळद आहे सांगलीची, आपण म्हणजे जसं एरियानुसार जे काही अन्नधान्य पिकं होतात, फळ पिकं होतात त्यानुसार आपल्याला असं काही तुम्ही सजेस्ट करू शकता का की ह्या एरियातल्या शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी जर हा बिझनेस केला तर आणखीन फायद्याचं ठरेल, असं काही तुम्ही सांगू शकता का एरिया वाईज? जर आपण बेसिकली काय असं माहितीये का, त्याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. उदाहरणार्थ ते फुलशेतीचं जर म्हटलं ना तर फुलशेतीतलं तळेगावचं एक फुल त्यांना युरोपला पाठवायला 22 रुपये खर्च येतो नुसता, एअरपोर्ट टू एअरपोर्ट. मग उत्पादन करणं, तिथून पॅकिंग करणं, ग्रेडिंग करणं, प्रिकुलिंग करणं, रेफर व्हॅनमधनं ते एअरपोर्ट पर्यंत नेणं, तिथं उतरल्यानंतर डिस्ट्रीब्युशन करणं आणि याच्यात त्यांना साधारणतः काडीला 4 ते 5 रुपये वगैरे पर्यंत मिळतात. जे महाराष्ट्रामध्ये इथं जे आहे काडीला जवळपास 15-20 रुपये भाव मिळतो. पण ज्या अर्थी ते इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट केलेले, तुम्ही आश्वासन दिलंय तर तुम्हाला मग तोट्यात जाऊन पण ते आश्वासन पाळावं लागतं. हा खूप मोठा ट्रेड मधला महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस तुमच्याकडे भाव नसतो त्यावेळेस देखील ते त्याच भावाने घेणार, पण ज्यावेळेस तुमच्याकडे भाव वाढतो त्यावेळेस देखील तुम्ही त्याच भावाने प्रोव्हाइड करायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय आलं की आफ्रिकन देश आले, केनियासारखा आला, नायजेरियासारखे देश आले, तर त्या ठिकाणी आता नैसर्गिक साधन सामुग्री चांगली आहे. त्या ठिकाणी जी उत्पादित फुलं आहे तर त्यांना युरोपला जायला जे आहे अंतर कमी पडतं, खर्च कमी येतो. म्हणजे त्या फुलला हार्डली 10 रुपये खर्च येतो. मग 22 रुपये जर फुल जर गेलं याच्यामध्ये नेदरलँड्समध्ये तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 0 पैसा मिळतो, कारण वाहतुकीचा त्यावर लागतो. पण तेच नेदरलँडच्या किंवा केनियाच्या शेतकऱ्याला 12 रुपये त्या किमतीला मिळतात. हा याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. तर युवकांनी देखील करताना आपला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज बघितला पाहिजे की आपल्या इथं काय आहे कॉम्पिटिटिव्हली. आता चिकू जो आहे डहाणू तालुका फेमस आहे किंवा पालघर जिल्हा फेमस आहे, तर त्या ठिकाणी जे आहे चिकूवर बेस त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तुमचं कोल्हापूरकडे वेगळे दूध वगैरे आहे आणि हाय फॅट मिळतं. आजरा बिजरा जवळपास 8-9 पर्यंत म्हशीचं फॅट लागतं. तर त्या इकडे जे आहे आणि लस्सी आहे, मस्तानी आहे, अशा प्रकारच्या प्रॉडक्टला गेलं पाहिजे. लातूर वगैरे साईडला जे आहे सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सोयाबीनच्यावर प्रक्रिया करून जे आहे ते शहरामध्ये विकलं पाहिजे. स्थानिकरित्या थोडीशी बाजारपेठ जी आहे त्या ठिकाणी विकसित केली पाहिजे. तुमची तूर आहे तर तुरीची नुसती डाळ तयार करायची, पीठ तयार करायचं याच्यामध्ये आणि ते विक्री करायचं.
तर याला ज्या ठिकाणी तूर बेल्ट वगैरे होतो तर त्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात संधी आहे. तुमचं आता तेलघाणे आहे, याच्यामध्ये लोकांना आहे तर तेल जे आहे ब्लेंडेड तेल वगैरे मार्केटमध्ये येतं. तर तुमच्या ठिकाणी शेंगदाणा आहे, करडई आहे किंवा तीळ आहे, बाकीची ही जी काही तेल बियाची पिकं आहेत तर त्याचं तेल घरगुती लाकडी घाणांनी काढून ते विक्री करणारे अनेक व्यवसाय जे आहेत ते उपलब्ध आहेत, चालतायत. याच्यामध्ये मोहाचं तेल आहे, याच्यामध्ये खूप आहेत, पण ते आपल्या इथलं जे बेसिक नैसर्गिकरित्या काय उपलब्ध होतंय ना कमीत कमी खर्चामध्ये ते आपण बघितलं पाहिजे. त्याची चव पण राहते त्या ठिकाणी. याच्यामध्ये उदाहरणार्थ सीताफळ आहे, सीताफळाचा पल्प काढायचा, पल्प तयार करून तो प्रिझर्व करायचा आणि विकायचा. मग सीताफळ पुरंदरची फेमस आहे, सीताफळ जी आहे ती नगरची काय फेमस आहे, सीताफळ जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मधली काय फेमस आहे, सीताफळ बीड मधली काही एरियाज फेमस आहे. त्याच ठिकाणी चव आहेत याच्यामध्ये. तर त्या चवेचा आपण पुढे जे आहे ना ते या प्रक्रियेच्या माध्यमातून नेण्याच्या संधी आहेत आणि त्या ठिकाणी शासन मदत करायला तयार आहे. बरं सर, आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली बिझनेस आणि ग्रुपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी, आत्माचे शेतकरी गट आहेत, तर त्या ग्रुपनी केलेला जास्त फायद्याचा ठरू शकतो का इंडिव्हिज्युअली केल्यानंतर फायद्याचा ठरू शकतो? याच्यात दोन्ही भाग आहे. छोट्या प्रमाणामध्ये जे आहे ना ते व्यक्तिगत स्वरूपामध्ये केलं, कारण व्यक्तिगत स्वरूपामध्ये केलं तर मग मला जितकं कष्ट घेतो तितके पैसे मला मिळतात. इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे ते याच्यामध्ये. मग दुधाचा वगैरे धंदा आहे तसा जे आहे. आता तुमचं याच्यामध्ये जे आहे ना ते कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरनी पण चालू शकतं. त्याच्यामध्ये की कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये एकच फॅसिलिटी, जसं मी बेदाण्याचं सांगितलं, आता प्रत्येकाने बेदाण्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग मशीन घेणं त्याला परवडणार नाही. त्याचा बेदाणा किती निघतोय, हार्डली 5 मिनिटाचं काम आहे. त्या मशीन 1 टन बेदाणा टाकला तर 10 मिनिटामध्ये जे आहे त्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग होतं. नंतर वर्षभर ते मशीन आयडियल पडणार का याच्यामुळे? त्याच्यामुळे जे आहे ते कॉमन फॅसिलिटी सेंटर जे आहेत ना ह्या उपलब्ध झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ टोमॅटो वगैरे आहेत किंवा आंब्याचा जो पल्प आहे, आता माझ्याकडे आंबा आहे, माझ्याकडे 20-25 झाडं आहेत, तर मी त्याच्याकरता पल्पिंगची इंडस्ट्री टाकणं, त्या बॉटलिंग टाकणं, हे टाकणं किंवा त्याचं हे करणं शक्य नाही. तर मला जर कोणी पल्पिंग करून जर दिलं, बॉटलिंग आणि कॅनिंग करून जर दिलं तर मी माझा आंबा त्या ठिकाणी घेऊन जाईल, मी त्याला भाडं देईल आणि कॅनिंग करून आणेल. मग तो कॅनिंग केलेला मी 1-2 वर्ष ठेवेल, मी विकेल माझ्या पद्धतीने जे आहे. त्या अशा कॉमन फॅसिलिटी ज्या आहेत ना तर त्या खूप तयार होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या फॅसिलिटीचा मल्टिपल वापर होईल. आणि जितका वेळा त्याचा वापर होईल तितकी पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ तुम्ही बाजारामध्ये जे आहे ना कॉम्पिटेटिव्ह प्राइसला नेऊ शकाल. नाही तर तुम्ही बाजारामध्ये याला कोणतं हे नाहीये, तो काय म्हणत नाही की तुम्ही फार कष्ट घेऊन 10 रुपये खर्च केले तर मी 12 रुपये देतो, असं कोण नाहीये. तो जितकं कमीत कमी भावात मिळेल याच्यामध्ये, मग दुसरा जर 8 रुपयाने विकास तुमच्या याला फारसं कोणी मग विचारणार नाही, कारण त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट 6 रुपये मेंटेन केली आहे. मग 6 रुपये कशी मेंटेन केली आहे तर त्या फॅसिलिटीचा तो वारंवार वापर करतो, मग प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. तर याच्या बाबतीमध्ये जसं गुळ आहे, जसं मिरची आहे, जसं सोयाबीन आहे किंवा याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जे आहे ना तर मला तर वाटतं उलट इंडिव्हिज्युअल पेक्षा जे आहे तर ग्रुपच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी जनरेट करणं याला हे आहेत. आणि इंडिव्हिज्युअली मग तुम्ही तुमचं छोट्या प्रमाणामध्ये ते करू शकता. सर, मग आता अनेक इंडिव्हिज्युअल शेतकरी, जसा मसाला उद्योग आहे हा इंडिव्हिज्युअली होऊ शकतो याच्यामध्ये जो आहे. बरोबर. आता अनेक शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअली, समज मी सोयाबीन पिकवतो किंवा मी माझ्याकडे 100 आंब्याचे झाड आहेत किंवा माझ्याकडे मोसंबीचे झाड आहे, सीताफळाचे झाड आहेत, पण मी मोठा प्रक्रिया उद्योग टाकू शकत नाही. पण ज्यावेळेला मी बाजारात जातो तर मला अपेक्षा एवढा रेट मिळत नाही. कुठलंही अन्नधान्य असेल, शेतमाल असेल, तर मग मी जर एखाद्याच्या प्लॅन्टवर जाऊन त्याला प्रक्रिया केलं, समज माझ्याकडे आता शेंगदाणे आहेत तर मी शेंगदाण्याचे तेल काढून जर मी बाजारात अवेलेबल केलं, त्याला काही पैसे दिले, तर जर असं आपण शेतकरी लेवलला करू शकतो का? काय तुम्हाला वाटतं? हे करू शकतो आपण, मोठ्या प्रमाणात करू शकतो. की जो तुम्ही रास्त मुद्दा काढला की अगदी सिंपल घ्या ना, तुमचा गहू घ्या किंवा तुमची तूर घ्या किंवा हरभरा घ्या, हा तसा बाजारात विकण्यापेक्षा जर तुम्ही फक्त डाळ करून जरी विकला, म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाची डाळ मिल आहे किंवा इथं जे आहे तसं डाळ करून जरी विकला तरी, आता डाळ मिल तुमची व्यक्तिगतही चालू शकते, तुमचे कोऑपरेटिव्ह बेसिस पण चालू शकतो, मोठ्या प्रमाणात आहे. पण मोठ्या प्रमाणात जर चालायचं कोऑपरेटिव्ह बेसिस झालं तर तुम्हाला आधुनिक यंत्र त्यात हे करता येईल, ह्युमन इंटरफेरन्स कमी करता येईल, त्या ठिकाणी त्याचं ब्रँडिंग करता येईल, त्याचं पॅकिंग मटेरियल चांगलं हे करता येईल. कारण लोक जी बाहेर घेतात ना, आता आपण बऱ्याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग मी बघतो याच्यामध्ये, पण मग घरगुती स्वरूपामध्ये कसं असतं त्यांची एवढी कॅपॅसिटी नसते, मालही कमी असतो, मग लोक शेवाया तयार करतात. शेवायानुसार प्लास्टिकमध्ये मग मेणबत्तीने हे कर किंवा हे कर, याच्यामध्ये वेळ पण खूप जातो, क्वालिटीचे आस्पेक्ट होतं, युनिफॉर्मिटी नसते, त्याच्यावर कोणता स्टिकर नसतो, हे नसतं, त्याच्यामुळं त्याला एवढा उठाव होत नाही. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आम्ही 4 पैसे स्वस्त ठेवलं म्हणून विक्री होतं, असं नाहीये. या ठिकाणी नॅशनल रिसर्च सेंटर ग्रेपचं एक उदाहरण आहे. शासकीय संस्था असल्यानंतर त्या ठिकाणी जे काही द्राक्ष वगैरे होतात
तर ती विकायला एक रेट काढला, तो 60 रुपये किलोनी विकायचं असं ठरलं. रस्त्यावरच ते रस्त्यावर मग रस्त्यावर पाट्या लावून जे आहे तर ते माणूस विकतो ते रिसीट रेटला जमा होतं. मग त्या ठिकाणी पनेट आलं. मग प्रयोग केला की आपण पनेट ठेवून विकू, पण पनेट ठेवायचं तर किलोला 5 रुपये खर्च जास्त येतो. 65 रुपयाच्या ऐवजी 70 रुपयाला ते द्राक्ष लावली याच्यामध्ये. पण नंतर असं लक्षात आलं की अगदी सामान्य माणूस देखील ते पनेट मधलंच घेतो, म्हणजे पनेट मधला सेल वाढला आणि मोकळी द्राक्ष तर त्याचा सेल जे आहे तो कमी झाला याच्यामध्ये. म्हणजे लोकांना देखील प्रॉपर त्याचं पॅकिंग असेल हे असेल तर त्याला उठाव आहे. पीपल पे फॉर इट. मग हे कधी शक्य आहे की हे कॉमनच्या माध्यमातून ज्या फॅसिलिटी ज्या आहेत ना तो त्याच्या माध्यमातून शक्य आहे. मग आता राहुरी सारख्या ठिकाणी जे आहे काय केलं गावातल्या लोकांनी, 10-20 जण शेतकरी एकत्र आले, नुसतं गव्हाचं चाळणी यंत्र आणि हे ते घेतलं. माझ्याकडे 10 पुती गहू आहे, तुझ्याकडे 5 पुती गहू आहे, तर तेवढ्या करता चाळणी यंत्र काय करणार आहे. मग गावासाठी त्यांनी गावातले पंचकृषीसाठी चाळणी यंत्र वगैरे ती फॅसिलिटी केली आणि डायरेक्ट हे करून 20-20 किलोच्या बॅगा तयार करणे. त्या बॅगा तयार केल्या, त्याच्यावर राहुरीच्या त्या शेतकरी उत्पादक कंपनीचं नाव टाकलं आणि अहमदनगरमध्ये धान्य महोत्सव लावला. जो तुमचा गहू 17 आणि 18 रुपयांनी जातो तुमचा मार्केटमध्ये लूज ज्यावेळेस तुम्ही विकता, तो जर गहू तुम्ही बॅगिंग जर केला तर मार्केटमध्ये आज गावाला जवळपास 32-33 रुपये किंमत आहे. पण धान्य महोत्सवामध्ये तुमचे 26-27 रुपयांनी विकला तो हॉटकेक लाईक तो सेल होतो. आणि सर्वसाधारणपणे तुम्ही बघा की 18 रुपये म्हणजे 18 रुपयाचा गहू आज 26 रुपयांनी तुमचा विक्री झाला, म्हणजे 8 रुपये त्याला जास्त मिळाले. जवळपास 40 ते 45% व्हॅल्यू ऍडिशन एका स्टेपमुळे झालं. केवळ तुम्ही ग्रेडिंग केलं आणि विक्री केलं त्याच्यामुळे जे आहे याच्यामध्ये खूप संधी आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे. मशरूम उत्पादन आहे, त्यामध्ये बटन मशरूम आणि ऑयस्टर मशरूम अशा 2 गोष्टी आहेत. मग अशी तुम्ही सांगितलं की आता अवॅकाडो फळाची लागवड वाढायला लागली. मागच्या काही 7-8 वर्षांचा जर विचार केला तर आपल्याला जे ड्रॅगन फ्रूट आहे त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. हे जे असे युनिक जे प्रोडक्ट आहेत, आता मशरूम तर खऱ्या अर्थाने अनेक लोकांच्या म्हणजे सामान्य लोकांच्या रेग्युलर जेवणामध्ये तर नाहीये. खूप अगदी आपण हॉटेलला गेलो तर मशरूम खातो वगैरे. तर मग मशरूम मध्ये किंवा या फळामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल किंवा अवकाडो असेल तर यामध्ये काय संधी तुम्हाला दिसतात? नाही, याच्यामध्ये देखील खूप संधी आहे. जसं मशरूमचं तुम्ही म्हटलं तर आता त्याचं आम्ही तर बघत आलेलो आहोत की मशरूम पूर्वी लोक खायची नाही, परंतु आता जसं मी पनीरचं सांगितलं तसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आता अगदी ग्रामीण भागामध्ये देखील मशरूम जे मागितलं तर तुम्हाला ती डिश मिळते, लोक चवीने खातात याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो जो माइंड ब्लॉक होता तो दूर झालेला आहे आणि बऱ्यापैकी मशरूमला मार्केट जे आहे, पूर्वी हिमाचलमधनं सगळं मशरूम वगैरे यायचं, आज तुमच्या इथं आळंदी आहे, इकडं नगर रोड आहे, त्या ठिकाणी अगदी एसी लावून म्हणजे जास्त खर्च करून देखील वातावरण तयार करून मशरूमचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याचा खप आहे आणि त्याला संधी देखील आहे त्याच्यामध्ये की प्रकृतीच्या दृष्टिकोनातून आहे. मशरूम खाणं प्रथिनाचा सोर्स म्हणा किंवा मिनरल्स म्हणा म्हणून तो खूप चांगला आहे, तर त्याच्यामध्ये देखील प्रचंड संधी आहे. बरोबर. आणि जर आपण आता मधमाशी पालनाला पाठीमाग आपण लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून मधमाशी कमी झाल्यात असं शेतकऱ्यांनी ज्या वेळेला आम्हाला सांगितलं त्यावेळेला थोडंसं जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून. हे रासायनिक खताचा जसा वापर फवारण्या वाढत गेला, जसं डाळिंब असेल किंवा मोठ्या प्रमाणावर टोमॅटो असेल, द्राक्ष असेल, तर या माध्यमातून ज्या मधमाशा यायला पाहिजेत झाडातनं त्या रासायनिकच्या माध्यमातून कमी होत आहेत. तर यामुळे मधमाशी पालन आता संरक्षित जे काय मधमाशा पालन होत आहे तर त्याकडं शेतकरी आता वळायला लागलेत हळूहळू. तर मधमाशीचं जे प्रोडक्ट आहे मध आणि रॉयल जेली वगैरे असे वेगवेगळे त्यापासून पदार्थ निघतात. मग त्याला मार्केटच्या अनुषंगाने हे जे असे पदार्थ आहेत तर मार्केटच्या जर आपण विचार केला मार्केटचा तर कशी मागणी आहे या युनिक पदार्थांना आणि मार्केट त्याला कसं अवेलेबल होऊ शकतं? मधाच्या बाबतीत जर बघाल तर आपलं महाराष्ट्र आपण खूपच पिछाडीवर आहोत. परंतु तुम्ही नॉर्थ मध्ये जर बघितलं बिहार वगैरे आता लिची वगैरे येते तर त्या ठिकाणी किंवा मग सरसो का साग म्हटलं जातं म्हणजे मोहरीचं उत्पादन आहे मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल तिकडे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि परागी भवनामध्ये आणि सीड सेटमध्ये मधमाशांचं अनन्यसाधारण महत्व आहे. मग तुमचा आंबा असो किंवा कोणताही असो, तर तुम्ही म्हणतात योग्य आहे की फवारणीमुळे जे त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय. आता लोकांना त्यांची गरज निर्माण झालेली आहे, आर्ग्युमेंट करण्यासाठी ते वापरले जातात. आता याच्यापासून जे मधाची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती केली जाते आणि आता ट्रकमध्ये वगैरे घालून व्यावसायिक पद्धतीने ज्या आहेत ना, तर पूर्वी ग्रामीण भागामध्ये शेळ्यांचे वाडे बसवायचे, जनावरांचे वाडे बसवायचे की जेणेकरून ते शेण वगैरे पडेल त्या ठिकाणी लेंड्या बिंड्या पडतील, त्यासाठी काही पैसे शेतकरी द्यायचा याच्यामध्ये. तशा पद्धतीने आता मधमाशांच्या पेट्या त्या पर्टिक्युलर हंगामामध्ये ठेवण्याकरता लोक पैसे देतात,
कारण त्यांचा उत्पन्न वाढतं आणि ते मधमाशी पालकांना देखील मध निर्माण होतो. बरोबर. आणि मधाला देखील प्रचंड हे आहे, औषधी गुणधर्म आहेत मधामध्ये आणि निश्चितच त्याला चांगलं व्यापारी बाजारपेठ आहे. बरोबर. सर आता हे जे पूर्ण तुम्ही पनीर सांगितलं किंवा सोयाबीन पासून टोफू सांगितला किंवा मग जे डाळ मिल आहे किंवा कुठलं डिहायड्रेशन केलेलं कुठलंही समज कांद्यापासून केलेलं असेल किंवा टोमॅटोचं असेल, केचप असेल, पावडर असेल, ह्या सगळ्या गोष्टी समज शेतकरी करू शकतो, प्लॅन टाकू शकतो, ग्रुपनी करू शकतो, इंडिव्हिज्युअली जर पैसा जर उपलब्ध असेल तर ते करू शकतो. पण त्याचं मार्केटचं काय? अनेकांना तोच प्रश्न निर्माण होतो. आपण नवीन प्रयोग करतो पण त्याला मार्केट आपल्याला शोधता येत नाही. तर तुमच्या अनुषंगाने मार्केटबद्दल, या पदार्थांच्या मार्केटबद्दल काय सांगा? कसं आहे की हे अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. उत्पादन करणं ही एक प्रक्रिया आहे, पण त्याच्यापेक्षा क्लिष्ट आणि अवघड प्रक्रिया ही मार्केटिंगची आहे. बरोबर. मार्केट कॅप्चर करणं हा खूप अवघड असा बाब आहे. व्यक्तिगत पातळीवर त्याला खूप मर्यादा आहेत, परंतु संघटनाच्या पातळीवर जे आहे, जसं NCDCचा प्लॅटफॉर्म वगैरे जे आहे, असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वगैरे जे आहे जे उपलब्ध झालेले आहेत, तर त्याचा वापर केला पाहिजे. अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट्स आहेत, डेलीबी आहे किंवा अन्य प्रकारचे जे आहेत ना प्लॅटफॉर्म जे आहे, तर त्याच्यावर नोंदणी करून जे आहे तर तुमचं प्रॉडक्ट जे आहे त्याला नॅशनल इंटरनॅशनल एक्सपोजर जे आहे ना ते मिळालं पाहिजे. त्याच्याकरता काही मार्केटिंग एक्सपर्ट्स वगैरे जे आहेत तर ते मिळतात. ते चार्ज यू समथिंग त्याच्यामध्ये, पण तुमचं प्रॉडक्ट ते डिस्प्ले करणं म्हणून नुसतं मार्केटिंग नाही, तर त्याच्यामध्ये मग डिझायनिंगचा पार्ट आला, तुमचं प्रॉडक्टची क्वालिटी आली, तुमचं पॅकेजिंग आलं, डिझायनिंग आलं, प्रेझेंटेशन आलं, त्यासाठीच्या फिल्म्स आल्या, ॲडव्हर्टाइजमेंट आल्या आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सातत्यानं ते विक्री करणं. तर याच्याकरता गटाच्या माध्यमातून ह्या सेवा हायर करणं आणि ते करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय मार्केट मिळण्याची शक्यता नाही. कारण दूरस्थ लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते डिजिटल हे सगळ्यात मोठं माध्यम आहे. जे काही संगणक किंवा AI तंत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो तेच आहे आणि त्याचा वापर हा करावाच लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. बरोबर. सर आता प्रक्रिया, कुठल्याही मालावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला काही लायसन्स किंवा परवानग्याची आवश्यकता असते का? असेल तर मग ते कुठले आहेत, कसं काढायचं, काय सांगाल? आता प्रक्रिया उद्योगामध्ये जनरली FSSAIचं लायसन्स जे आहे ना तर ते शॉप ऍक्टचं लायसन्स फूडमध्ये आपण जर फूडमध्ये आहे, फूडमध्ये बेसिकली ऍग्रिकल्चरमध्ये म्हणजे फूडमध्ये डील करतो आपण. बरोबर. त्याच्यामध्ये तो शॉप ऍक्टचं लायसन्स जे आहे, ज्या ठिकाणी शॉप असेल ते मंजूर जागा असेल ते येणे किंवा हे जे आहेत या परमिशन्स वगैरे आहेत त्या, आणि मग फूड प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये FSSAIचं लायसन्स वगैरे जे आहे. मग तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्हाला GST चा परवाना वगैरे जे आहे असे तुम्हाला घ्यावे लागतात. जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर मग इम्पोर्ट एक्सपोर्टचे परवाने जे आहेत ते एक्झिम बँकेकडे रजिस्ट्रेशन, इम्पोर्ट एक्सपोर्टर कोड जनरेट करणे, काढणे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अपेडाच्या साह्यानं किंवा या साह्यानं जे आहे तर ते करता येऊ शकतात. आपल्या इकडे महाराष्ट्राचे कृषी पणन मंडळ जे आहे तर ते अशा प्रकारे निर्यात करण्याच्या निर्यातदारांसाठी प्रशिक्षणाची सुविधा देखील आहे, ते राबवतं त्याच्यामध्ये. आणि आपली प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये कोणाच्या मनामध्ये इच्छा असेल करायची तर कृषी विभाग देखील अशा प्रक्रिया उद्योगांसाठी 3 दिवसाचं प्रशिक्षण, मग त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर ते रजिस्ट्रेशन केलं की त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण मोफत जे आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं. जिल्हा लेवलला काही संस्था आयडेंटिफाय केले आणि ते देतात प्रशिक्षण. सर महाराष्ट्रात असे काही उद्योग किंवा उद्योगपती किंवा तरुण असे आहेत का ज्यांच्या प्लॅन्टवर, युनिटवर आपण व्हिजिट करू शकतो, किंवा तुम्ही बघितलेले असे कुठले सक्सेसफुल उद्योजक आहेत, असे काही किस्से तुम्ही सांगू शकाल का? असे मी बऱ्यापैकी बघितलेले आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी की सगळ्यात मोठं प्रक्रियेचं आपल्या इकडे यशोगाथा म्हणजे सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनी नाशिक. याच्यामध्ये जे श्रीयुत विलासजी शिंदे आणि त्यांचे सहकारी अगदी चालतात आणि इट इज अ स्टेट ऑफ आर्ट. हे जे आहे ना ते केवळ द्राक्ष नाही तर द्राक्षाबरोबर अनेक याच्यामध्ये जे आहे ना आता त्यांनी सगळ्याच फळपिकांमध्ये हळूहळू ते उतरत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते मॉडेल रिप्लिकेट करणं आपल्याकडे गरजेचं आहे का. मग त्या ठिकाणी प्रोडक्शन मध्ये गुणवत्ता वाढीसाठी काही व्हरायटल चेंज, त्यांची टेक्नॉलॉजी लोकांना देणं, प्रशिक्षण देणं, इनपुट त्यांना प्रोव्हाइड करणं, त्या प्रांताने मग झालेला माल, क्वालिटी माल जो आहे ना तो झाल्यानंतर प्रोसेस करणं, मार्केटिंग करणं, हे होल पॅकेज जे आहे तर त्याच्यामध्ये तशा पद्धतीने ते करू शकतात. तर सह्याद्री हे खूप चांगलं उदाहरण आहे. मग आपापल्या स्थानिक पातळीवर जे आहे तर त्यामध्ये देखील आता बेदार प्रक्रिया युनिट्स वगैरे चांगली आहेत. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे वर्ध्यामध्ये जे आहे तर मसाला युनिट आहे, सोलापूरमध्ये बार्शीला मसाला संदर्भात करणारे युनिट आहे, धाराशिवमध्ये आहेत,
म्हणजे कोल्हापूरकडनं गेल्यानंतर दुधावर प्रक्रिया करणारे युनिट्स वगैरे आहेत. असे चांगल्या पद्धतीचे युनिट आहेत. अगदी वाईला गेलं तर पोहा तयार करणारे, भातापासून पोहा तयार करणारे युनिट्स वगैरे आहे, तर त्याचे आहे. हळद तयार करणारे युनिट्स आहेत. डाळ मिल आहे, जर तुम्ही अकोला आणि तिकडे जर गेला तर डाळ मिलचे उद्योग आहेत आणि चांगले मोठमोठे उद्योग आहेत या ठिकाणी. काजू प्रक्रिया युनिट आहे कोकणामध्ये, जर तुम्ही गेलात आंबा प्रक्रिया युनिट्स आहेत. तर हे चांगले युनिट्स आहेत त्या ठिकाणी. बरोबर सर. आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रक्रिया उद्योगाची स्थिती कशी असेल आणि तरुणांना तुम्ही काय एकंदरीत सल्ला द्याल या सगळ्या एकंदरीत ओव्हरव्ह्यूच्या जर आपण जर बघितला तर? महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भामध्ये अमाप संधी आहेत. या संदर्भामध्ये शासनाची योजना आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जवळपास 35% 10 लाखापर्यंत अनुदान हे केंद्राच्या योजनेमध्ये आहे व्यक्तिगत याला. आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प जर असेल, क्षमता जर असेल, तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना जी राज्य शासनाची, त्याच्यामध्ये 30% जवळपास 50 लाखापर्यंत अनुदान जे आहे तर तेच दिलं जातं. अशा महत्त्वपूर्ण योजना आहे ज्याचा लाभ राज्यातील अनेक लोकांनी घेतला आहे. सांगायला आनंद वाटतो की प्रक्रिया उद्योगाच्या स्थापनेमध्ये जे आहे ते देशात 1 नंबरचं आपलं राज्य आहे. जवळपास 24,000 प्रकरणं जे आहे ते मंजूर झालेली आहेत आणि जवळपास 17,000 ते 18,000 प्रक्रिया युनिट जे आहे ते एस्टॅब्लिश झालेले आहेत. तर ही इकोसिस्टीम चांगली आहे. आपल्याकडे उद्योग आहेत, प्रशिक्षण संस्था चांगल्या आहेत, ती आपली स्ट्रेंथ आहे. आपल्याकडे मुंबई, पुणे, नाशिक सारखं मार्केट आहे. आपल्याकडे या ठिकाणी प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत, संधी आहेत आणि परदेशामध्ये देखील एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये संधी आहेत. तर मला वाटतं की जास्तीत जास्त युवकांनी जे आहे ह्या योजनेमध्ये भाग घेऊन थोडंसं त्याच्यामध्ये चिंतन करून आपापल्या भागामध्ये जे आहे ना ते प्रक्रियेच्या संदर्भामध्ये प्रयत्न करायला हवा. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि यावर चर्चा घडून आणल्याबद्दल. खरं तर लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी निगडीत अशा विविध विषयावरती चर्चासत्र घेतले जातात किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना किंवा प्रक्रिया उद्योगांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण अशा पॉडकास्टच्या माध्यमातून त्यावर चर्चा करत असतो. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तुम्हालाही जर अजून कुठल्या शेतीशी संदर्भातील विषयावरती जर माहिती हवी असेल, पॉडकास्ट जर त्यावर तुम्हाला असं सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इथेच थांबूयात. धन्यवाद.